झालं तोडलीत? दुसरी छत्री तोडली आहे तुम्ही 2 दिवसात. काय रे? काय? अधिराशी बोललास का? कशाबद्दल? आता ते पण मीच सांगायला पाहिजे की तुला? काल राजवाड्यांसमोर जाऊन तुझे काय बरळला, जो काय गोंधळ घातलायस. आई, आपण आताही याच बद्दल बोलायचंय का? म्हणजे काय? मोठमोठ्या घटना जेव्हा घडतात त्याच्याबद्दलच बरेच दिवस बोललं जातं ना. आणि ही केवळ मोठी घटना नाहीये, तर मोठा मूर्खपणा पण आहे तुझा. खरंच होते का तुला कोणी सांगितलं होतं एवढं सगळं बरळायची? हे सगळं आता त्या समर राजवाड्याला तिने सांगितलं तर तो लग्न करून देईल का तुमचं? उलट आपल्याला रिजेक्ट करतील ते. आपल्याला एक मिनिट आई, हे बघ, ते आपल्याला नाही मला रिजेक्ट करणार आहे. अरे हो, मग तेच ते ना. हो, पण लग्नानंतर रिजेक्ट होण्यापेक्षा लग्न आधी रिजेक्ट केलेलं बरं नाही का? हे देवा, कसा बोलतो रोहन? तुझ्या जिभेला काही हाड आहे का? तुला मी नंतर बघते. थांब. तू ऐकलं स्वामी काय बोलला? हा ऐकलं? लग्न आधीच रिजेक्ट केलेलं बरं म्हणे. तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता त्या समर राजवाडेला फोन कर आणि या मूर्खांच्या लग्नाबद्दल बोलून घे. आई सॉरी, पण मी नाही बोलणार आहे त्या माणसाशी. अत्यंत विम्झिकल माणूस आहे तो. कुणाचं ऐकून घेत नाही, स्वतःचं म्हणणं रेटत बसतात. आई हे बघ, रोहन आणि अधिराच्या लग्नाचा प्रश्न आहे ना, म्हणून मी निदान 5 सलग वाक्य ऐकली आहेत त्यांची. बाबा तुम्ही सांगा बरं, तुम्हाला सगळं माहिती आहे, किती चमत्कारिक माणूस आहे तो. नंदू, बरोबर आहे तुझं, पण आपल्याकडून कोणीतरी बोलायला हवंय की नको? हा, सांग बरं तूच. कोण म्हणजे काय? हो, स्वानंदीच बोलणार आहे. अहो ऐका माझं, मी कधीपासून हेच तर सांगायचा प्रयत्न करतेय ना. स्वानंदीच बोलणार आहे समर राजवाड्यांशी, तेही आत्ताच या क्षणाला. अगं बोलेल ती, मुद्देसूद आणि शांतपणे बोलेल. अशा गोष्टींमध्ये घाईकुतीला येऊन चालत नाही. बरोबर आहे, पण ते स्वतः म्हणाले होते की नाही, येऊन भेटतो, बघतो घर, मग ते करा की म्हणावं. खरं तर आपली मुलाकडची बाजू आहे. आपल्याला त्यांनी मान द्यायला हवा की नको? पण जाऊ दे, श्रीमंत माणसं आहेत, मी जास्त असते एकेकाची, नाही देणार मान. मंदाकिनी, अगं गरीब आणि श्रीमंत हा मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की त्यांच्या घरून परत येताना रोहन त्यांना म्हणाला होता, आमच्या घरी एकदा या. मग असं असेल तर आपल्याकडून त्यांना एक आमंत्रणाचा फोन जायला नको का? बरोबर. नाही, नको बाबा. उलट मला असं वाटतं की आपण स्वतःहून काहीच इनिशिएटिव्ह नको घ्यायला. रोहन हे बघ, बाबा बरोबर बोलतायत. अगं रोहन अरे चला आम्ही निघतो, या हा आमच्याकडे. हे असं म्हणणं म्हणजे आमंत्रण देणं होत नाही. आणि मुळात विषय तुझ्या लग्नाचा आहे. हे बघ, प्रॉपर पद्धतीने ना इन्व्हाइट करायला लागणार त्यांना. कोण माणसं येणार आहेत, किती माणसं येणार आहेत, हे सगळं ठरवावं लागणार. रोहन पटलं ना तुला? झालं तर मग लावून टाक लगेच फोन. आत्ताच फोन लाव बाबा. ऐका ना, तुम्ही प्लीज बोलून घ्या, मला ऑलरेडी थोडा उशीर होतो. हो निघ. मी निघतो. हा, ठीक आहे. हा, सावकाश जा रे. दोघातली तुटे ना